हे गाईज वेलकम टू अवर फर्स्ट ब्लॉग, ज्यात आपण एक्सप्लोर करणार आहे हिडन वॉटरफॉल. ही सध्या एक सुरुवात आहे. पुढे येणाऱ्या काळात आपण असेच वॉटरफॉल एन्जॉय करू आणि तुम्हाला असेच नवीन नवीन गोष्टी देऊ. या ब्लॉगची सुरुवात आपण एक चांगल्या व्ह्यूनी करूया, जे की आहे आमचं कामशेत. तुम्हाला दाखवतो बॅक एंड. चिल स्पॉट, मस्त व्ह्यू. आपल्याला त्या ठिकाणावर जायचं आहे, त्या डोंगरापाशी एक हिडन वॉटरफॉल आहे. ज्याची लोकेशन तर नाही सांगणार, बट व्ह्यू करायचं. रिसेंटली एवढी पावसात गाडी चालवून आमच्या हालत बघू शकतो, पार वाकली. पण हा व्ह्यू पण मस्त दिसतोय. आताशी अर्धाचा रस्ता कव्हर केला, पण काय व्ह्यू आहे हा. मिनी आईसलँड आहे सगळे आता उत्तराखंडला जा, इकडे जा, मिनी उत्तराखंड विथ ग्रीन बघू शकता. सध्या लोकेशनच्या खूपच जवळ आलं आम्ही, बट त्या अगोदर थोडा एक ब्रिज पडतो आणि मस्त एक व्ह्यू भेटतो. तो व्ह्यू बघू शकता तुम्ही. सध्या आम्ही लोकेशन जवळ तर आलो आहे. त्या लोकेशनचा व्ह्यू बघायचा असेल तर बघू शकता. सध्या तर आपल्याला त्या मेन पॉईंटला जायचं आहे तिथं. त्याच्या अगोदर ही लोकेशन बघा. चला चालेल. सध्या तरी आम्ही शोध लावतोय वॉटरफॉलला जाण्यासाठी जागा. बघू शकता अशी काही लोकेशन आहे. एक प्रकारे जंगलच आहे मिनी. त्यात आम्ही चालू आहे हळूहळू. खेकडे दिसत आहे छोटी छोटी. हळूहळू चालतोय. एक आधी नदी येते, त्यानंतर तो व्ह्यू प्रॉपर दिसतो, मग तो वॉटरफॉलला जायला ती जागा दिसते. सध्या तर आम्ही लोकेशन सांगू नाही शकत, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. कारण जेवढी ही लोकेशन प्रायव्हेट करता येईल तेवढी ठेवावी. बाहेरची येतात, इथं घाण करतात. निसर्ग स्वच्छ ठेवावा, कचरा बिचरा नाही कर. कुठं पण गेले तरी स्वच्छता आधी घ्या, कारण आपणच जर खराब केलं काय फायदा एन्जॉयचा. हा ट्रॅकिंग पॉईंट मस्त दिसतोय. इथं पण आहे. लोकेशनच्या खूपच जवळ आलं आहे. त्या वॉटरफॉलची एक वाहती नदी भेटते. त्या नदीचं ते बघू शकता तुम्ही प्रवाह. मस्त आवाज येत असेल तुम्हाला सगळ्यांना. सध्या आता चालू आहे त्या नदी. आधी नदीचा व्ह्यू एन्जॉय करू, मग त्यानंतर आपण वॉटरफॉलकडे जाणारा मार्ग शोधूया. मेनली या चॅनलचं नाव म्हणून आहे एक्सप्लोअर द ब्युटी. जेवढी ब्युटी एक्सप्लोअर करता येईल तेवढी आपण करूया. लोकेशनच्या खूपच जवळ आलं आहे. वॉटरफॉल पण दिसतोय. इथं जायचं आहे आपल्याला सध्या तरी, बट अजून तरी आम्ही नदीचाच व्ह्यू, स्वच्छ पाणी बघू शकता तुम्ही. आणि निसर्ग मस्त झालं आज. वेदर एक नंबर आहे. येताना भलेही पाऊस पडला, बट त्या पावसाची किंमत ह्या वेदर आणि हे लोकेशन बघून सगळे मस्त वाटतं. सध्या तरी पाऊस नाही एवढा, म्हणून ही नदी थोडं वाहती नाही आहे. बट आपण आहे आता व्ह्यू एन्जॉय करतोय. खाली ते कोण नाही बघत. सध्या चालतोय आम्ही. सूर्य मावळ परत. इथं आम्ही मस्त गेलो तुम्ही. इथनं पुढं आहे. हां ये इथं ये, सांगत होतो तुला. व्ह्यू तर बघू शकता तुम्ही. मस्त एन्जॉय. इथल्या गावकऱ्यांनी का काय जुन्या काळात कोणी केलं तर माहीत नाही, बट हे बघू शकता तुम्ही. सध्या इथं पावसाळ्यात मस्त पाणी भरलेलं असतं. पावसाळा संपल्यावर त्या दगडां थ्रू पाणी राहतं आणि जे वनजीवन इथलं त्यांना प्यायला भेटतं. चांगली कारागिरी केली होती. पोती बिती टाकून ते केलं मस्त पाणी जमण्यासाठी. व्ह्यू बघू शकता. एवढ्या सगळ्या जंगलात आम्ही फक्त दोघंच एक्सप्लोर करण्यासाठी आलो. ब्रो तिकडं नाही. वॉटर व्ह्यू बघू शकता तुम्ही.
आता आपण मेन धबधबे बघू शकता. आपण सध्या तर चालू आहे हळूहळू व्ह्यूच्या थ्रू. एक रस्ता भेटला आम्हाला वॉटरफॉलला जाण्यासाठी. त्या रस्त्याचे मार्ग चालू आहे आम्ही तिथं भेटावा, पाण्याचा व्ह्यू एन्जॉय करता करता. बघूया आता ते कुठपर्यंत भेटतो आम्हाला मेन मंजिल. तुम्ही सांगू शकता कमेंट करून की कसं वाटला हा नजारा. तसंच असेच पुढे व्हिडिओ यावेत का नाही. अजून आमच्याकडे खूप जागा आहेत. मेनली अशा जागेत आम्हाला दोघांना एक्सप्लोर करायला मजा येते. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. सध्या तरी स्वतःवर लक्ष ठेवावं लागेल. जंगलात कसलं शांत वातावरण आहे वॉटरफॉल पाशी जाण्यासाठी. वॉटरफॉलचा आवाज पण येत असेल आता भरपूर पाण्याचा झरझराचा आवाज पण येत असेल तुम्हाला. तिथून फक्त सेफ्टीने नीट जावं लागेल. आम्ही एवढं रिस्क घेऊन तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. ही मेनला हिडन वॉटरफॉल म्हणून याचं नाव आहे बेसिकली. बघू शकता आम्ही स्लोली चालू आहे जवळ. बट सध्या पावसामुळे इथले दगडे झाले. तुम्ही कधी पण असं कुठं जासाल तर सेफली जावे आणि आपल्या स्वतःच्या रिस्कवर सगळं करावं. सध्या तरी मी चालण्यावर लक्ष देतो, बोलायचा टाईम नाही आहे. बघा पाण्याचा आवाज वाढला असेल सध्या तरी. तुम्हाला थोड्याच वेळात स्वच्छ अशी सुंदर जागा दिसतात. आपण वॉटरफॉलच्या खूपच जवळ आलो आता. बहुतेक मला आवाज पण कमी पडेल. एवढा पाण्याचा झरझराचा आवाज येते. पाऊस नसताना विचार करा, पाऊस असल्या काय आवाज येत असेल. मी का सर नाही ये तिथून पण पोरींसाठी बघतो तेवढा हाच आहे बरोबर. आता इथून खाली जावं लागेल मला. तिथं स्लीप व्हायची शक्यता असतात. दोन इथे आहे. बघू शकता एवढी आपण मेहनत केली आहे की जस्ट ह्या व्ह्यूला एन्जॉय करण्यासाठी. वॉट अँड व्ह्यू. अशा वेळेस आले की जरा दगडांना शेवाळ्या असतात पण काय व्ह्यू आहे. रोक्कम मिनी देवकुंड. फायनली रिच केलं आपण ही जागा. सध्या तरी पाणी नाही आहे बट पाणी असलं काय वाट. मित्रांनो बघू शकतात फायनली आपण त्या लोकेशनला आलो आहे. माझ्या आगात तर चालू आहे व्ह्यू एन्जॉय करतोय. भले पाऊस कमी आहे, धबधब्याचं जरा पाणी जरा कमी आहे बट व्ह्यू तो आहे. पैसा वसूल व्ह्यू आहे. मस्त हिडन, कुणाचं काही टेन्शन नाही काय नाही. आपल्या फ्रेंड्ससोबत येऊन तिथं पुढं पण जाऊ शकतो. ती पुढं तशीच नदी जाते ती मगाशी दाखवलं होतं. प्रॉपर जंगलाच्या आत नदी ॲज अ मिनी देवकुंड असा हा व्ह्यू आहे. एन्जॉय करू शकतो व्ह्यू ब्रो. होप तुम्हाला ही जागा आवडली असेल. अशा व्ह्यू एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा ही जागा कशी वाटली तुम्हाला. आणि पाणी पण एवढं स्वच्छ नाही आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता हा व्ह्यू मस्त एन्जॉय करू शकता. आणि असंच सांगशाल आम्ही पुढं पण दाखवून. सध्या तरी आम्हाला रिटर्न जायचं आहे कारण आमच्याकडे टाईम खूप कमी आहे. मच्छर पण येतो. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. तरी आम्ही जाताना व्ह्यू दाखवून बट जाताना असं नदी आहे. पाणी जरा कमी आहे बट वर्थ इट आहे. तुम्ही जर हिडन ट्रिप
हिडन वॉटरफॉल बघा शिका, त्यातच जास्त एन्जॉय. जिथं गर्दी नाही काय नाही, मस्त पीस आहे, काही टेन्शन नाही, असे मस्त जंगल आहे. मजे बोलते मजे. व्ह्यू तर बघून झालं. आता आम्ही निघालोय परत रिटर्न घरी जाण्यासाठी. तरी हा नमुना काहीतरी बघत बसलाय. खेकडी खूप आहे तिथं, ज्याला खायची तर येऊ शकतो. मला खेकडा फ्राय. बट हा कधी पण ट्रॅकिंग या वॉटरफॉलला आता प्रिकॉशन्स रिस्की असतं, सगळे घेऊन चालावेत. जसं की जाताना काठी झालेत, पाण्याची बॉटल झाली. मेनली पोरे असले की त्यांच्यासाठी तर न्यावेच लागतात. आता आम्ही परत जाण्याची जागा शोधतोय. बघू शकता मागं प्रॉपर जंगलच जंगल आहे. जंगलात दोघं फिरणं खूप रिस्की आहे, बट काय रिस्क आहे तो